धामणगाव रेल्वे येथील कॉटन मार्केट चौक परिसरात गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून नवीन पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम चालू आहे। त्यामुळे 1 ते 1.5 महिन्यापासून या ठिकाणी अनेक खड्डे खोदले आहेत आणि या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून अनेक लोक या ठिकाणी खड्ड्यात पडल्याच्या घटना निदर्शनास येत आहे। परंतु कॉन्ट्रॅक्टदार व नगर परिषद यांच्यासाठी लोटे असल्याने नगर परिषद सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहे। या खड्ड्यांमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे या परिसरातील पाईपलाईनची दुरुस्त करून लवकरात लवकर काम करण्यात यावे, अन्यथा याला कॉन्ट्रॅक्टदार व नगर परिषद दोषी राहील असे मत सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे। नगर परिषद काय करतात? नगर परिषद कोणी तर काही काही कर्मचारी काही व्यवस्थाच देऊन राहिली, कसं करावं? मी गाड्या चालवून राहिल्या, मोटरा चालवून राहिल्या, शाळेचे पोरं आहे, कुठून जायचं, काय करायचं, कसं करायचं? नाही इथं झेंडा नाही, मेंढा नाही, काही नाही, काही ब्लॉक नाही। तर आता एखादं सगळ्या गाडी जर गेली त्याला काय करा तुम्ही? पर्याय आहे का नाही हो तुमच्यापाशी? प्रशासन झोपत आहे का? प्रशासन झोपलाच आहे असं वाटून राहिलं, पुरं झोपला प्रशासन। कोणी आला नाही इथे सीओ वगैरे? कोणीच नाही आला, कोणी अरे बाई येऊन नाही पाहता काय तर आता मगाशी ते बाईने पोरगी पडली, काय करा? आम्ही धावलं उचललं, काय करावं? करावं तर काय करा? तर त्यांना काय हॉस्पिटलमध्ये भरती केलं? हो केलं ना त्याला, पण कुठे? सरकारीमध्ये केलं, मग तो तिकडे त्या सरकारीचा तो दवाखानाच बंद झाला। अच्छा, बाळासाहेब ठाकरेचा पुरा दवाखाना तो बंदच आहे। काय करावं? तर तुमचं म्हणणं आहे की हे गड्डे तात्काळ तुरंत करा बाबा, हे आपली मानसिकता अगदी खराब झालेली आहे। एएस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे।